सर्व समर्थ जिवंत देवाला धन्यवाद असो. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकाला यास मी अभिवादन सादर करतो. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं वधस्तंभावर आमच्यासाठी मरण सहन केलं, जो मेला पुरला गेला, पित्याच्या गौरानं मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, जो स्वर्गात घेतला गेला आणि लवकर जो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे, अशा पवित्र ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करतो. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. येशू पुनरुत्थान आणि जीवन आहे. आमच्यासाठी वधस्तंभावरचं शापित मरण त्याने सहन केलं आणि मरणाची नांगी त्यानं ठेचली. तिसऱ्या दिवशी मरणातून तो जिवंत झाला, तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. अद्य दिव्य दूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता ख्रिस्त येशू मेघारूढ असा अंतरात उतरेल, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो, तो म्हणतो, पहा मी लवकर येत आहे. बायबल आम्हाला सांगतं, ये प्रभू ये, तू लवकर ये. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं लवकर होत असताना आज प्रत्येकाचं कर्तव्य आहे किंवा प्रत्येकाची ड्युटी आहे की मी आध्यात्मिकदृष्ट्या कुठल्या अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. हालेलुया. माझं आध्यात्मिक जीवन, माझं विश्वासाचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरल्यापासून किंवा त्याला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारल्यापासून आजपर्यंत मी कशा रीतीनं प्रभूच्या मार्गामध्ये चाललोय किंवा कशा रीतीनं मी देवाचं अनुकरण केलंय, मी काय करत आहे, मी काय करायला पाहिजे, याचं आत्मपरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त झालं आणि त्या नीतिमत्वामध्ये आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला पूर्णतेपर्यंत जायचे, आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं. मत्ते कृष्णवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 48 वचनामध्ये सांगितलं, या तो जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा किंवा परिपूर्ण व्हा. हालेलुया. देवाचा दास म्हणतो, इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवर खुणेपर्यंत धावणं हेच एक माझं काम आहे. वरील पाचारण जे पण जो आहे तो मला जिंकायचा आहे. हालेलुया. तेच एक माझं ध्येय आहे. ज्या गोष्टीसाठी ख्रिस्तानं मला आपल्या कयात घेतलं, त्या गोष्टी माझ्या कयात घेण्यासाठी आणि मी त्याच्या पाठीस लागतो असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. प्रियानो, आज आम्ही त्या पूर्णत्वाच्या मागे चालत आहोत का? हालेलुया. आम्हाला जर पूर्ण व्हायचं आहे तर प्रियानो, त्या कशा रीतीनं मी पूर्ण होणार आहे, काय केल्यानं मला पूर्णत्व प्राप्त होणार आहे, काय कुठल्या अटीत किंवा काय तो माध्यम आहे की ज्याच्याद्वारे मला पूर्णत्व मिळणार आहे. हालेलुया. देवाचा दास सुद्धा म्हणतो, पूर्ण व्हा. करिंथकराच्या 2ऱ्या पत्रामध्ये 13 अध्यायाच्या आणि 11व्या वचनामध्ये बायबल मला सांगतो, बंधुजनो, इतकेच आता म्हणतो की तुमचे कल्याण असो, तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. हालेलुया. प्रीतीचा आणि शांतीचा देव आमच्याबरोबर राहावा, त्यानं आम्हामध्ये वस्ती करावी, त्याचा सहवास आम्हाला लाभावा, त्याची अनुकूलता आम्हाला प्राप्त व्हावी. मग आम्हाला काय करायचं? या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा शांतीचा देव तुम्हासह राहील. त्यातलं एक महत्वाची गोष्ट मी पाहत आहोत की पूर्ण व्हा. हालेलुया. मग त्या गोष्टीकडे ते आमचं ध्येय असावं. प्रिया, पूर्णत्व मला गाठायचं आहे. अपूर्णत्व आणि पूर्णत्व येईल आणि अपूर्णत्व नष्ट होईल, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि ह्या पूर्णत्वामध्ये आम्हाला वाटचाल करायची किंवा आम्हाला पूर्णत्व गाठण्यासाठी आम्हाला प्रयत्नशील राहायचं आहे. आम्हाला त्या मर्यादेतील खुणेपर्यंत धीरानं धावायचं आहे. आम्हाला विश्वास राखायचा आहे. जे सुयुद्ध ते आम्हाला करायचं आहे, देवाचं वचन आम्हाला सांगतं. देवाचा दास म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केलं, विश्वास राखला, धाव संपवली, आता राहिलाय तो जीवनाचा मुकुट आहे. आणि तो केवळ मलाच नाही तर ख्रिस्ताचं प्रगट होणं, दिसतो येणं, ज्यांना ज्यांना प्रिय आहे अशा प्रत्येकाला तो मुकुट आहे. प्रिया, आज आम्ही पाहतो आम्हाला ते सुयुद्ध करायचं आहे.
आम्हाला त्या मर्यादेल खुनेपर्यंत धावायचं आहे. आम्हाला तो पण जिंकायचा आहे. म्हणून या ठिकाणी देवाचा दास म्हणतो की तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा शांतीचा देव तुम्हावर राहणार आहे. आणि मग पूर्णत्वासाठी काही अटी आहेत, त्या अटी मागच्या समी आणि काही दिवसापासून आम्ही त्याचा अभ्यास करत आहोत. प्रियानो, पूर्णत्वाच्या अटीमध्ये पहिली अट आम्ही पाहिली की दान धर्म आम्ही करणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही पाहतो दुसरी अट मागच्या समी, आणि त्याचा थोडा अभ्यास केला आज पुढं, आणि त्या गोष्टीविषयी आम्ही पाहणार आहोत. दुसरी जी अट आहे पूर्णत्वासाठी, आणि ती आहे प्रीती आहे. प्रिया, देव प्रीती आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं प्रीती कर. पवित्र शास्त्रामध्ये सांगतं जसं आपणावर तसं आपल्या शेजाऱ्यावर तू प्रीती कर. प्रीती पापाची रास झाकते. देव प्रीती आहे. देवाचा स्वभाव प्रीतीपूर्ण आहे, आणि तो स्वभाव आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. प्रियान, कुठल्या प्रकारचा द्वेष आमच्यामध्ये असता कामा नये, कुणाविषयीचा मत्सर आमच्यामध्ये असता कामा नये. बायबल आम्हाला सांगतो आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण देवानं हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. त्यानं आम्हावर प्रीती केली. आम्हाला प्रीतीची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रीती कलसेकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो 3रा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये काय लिहिलंय जरा थोडक्यात आपण पाहूयात. 12, 13, 14. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी ल्या. एकमेकांचे सहन करा. आणि कोणाविरुद्ध कोणाचे गारहाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. हालेलुया. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती, पहा, पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती, ती या सर्वांवर अंगी ल्या. हालेलुया. जो काही स्वभाव तुमचा असला पाहिजे त्याच्याविषयी आम्हाला सांगितले. ममता, नम्रता आणि लीनता या गोष्टी आम्ही पाहतो. एकमेकांना क्षमा करा. कोणाचं काही गारण असलं तर आपसात क्षमा करा. आणि या सर्वांवर काय करायला सांगितले? तो पूर्णता करणारे बंधन. हालेलुया. पूर्णता करणारं बंधन अशी जी प्रीती, जी ख्रिस्ताची प्रीती, जी दैवी प्रीती आम्ही पाहतो, जी आम्हाला ते प्राप्त झालेली आहे, अशी जी ख्रिस्ताची प्रीती ती या सर्वावर अंगी ल्या. हालेलुया. जोपर्यंत ती प्रीती आम्ही अंगी लेत नाही, पूर्ण करणारं बंधन, जोपर्यंत आम्ही ख्रिस्तावर प्रीती करत नाही, तोपर्यंत आम्ही पूर्ण मनानं, जीवानं, शक्तीनं आणि बुद्धीनं आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम करत नाही. आणि बंधन आणि पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती या सर्वावर अंगी ल्या, बायबल आम्हाला सांगता. हालेलुया. आणि त्यासाठी आम्ही इतरांवर प्रीती करावी आणि ती प्रीतीचा स्वभाव माझ्यामध्ये निर्माण व्हावा असं जर वाटतं तर प्रियानो, पहिली गोष्ट, मी माझा देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं प्रीती करणार आहे. हालेलुया. कारण जो देवावर प्रीती करतो तो देवाची आज्ञा पाळतो, आणि जो आज्ञा पाळतो तो पूर्णत्व गाठतो. प्रियानो, कारण आज्ञा पालनाच्या द्वारे आम्ही पाहतो पूर्णत्वापर्यंत आम्ही पोहोचू शकतो, कारण देवाचं अनुकरण करणारे आम्ही होतो. प्रियानो, ख्रिस्तानं पित्याची आज्ञा मान्य करून पाळली, पित्याच्या आज्ञेत तो राहिला आणि तो पूर्णत्व त्यांनी गाठलेला आहे. प्रियानो, वधस्तंभावरचं कार्य त्यांनी पूर्ण केलं, पूर्ण झालं असं तो म्हणतो. प्रियानो, आणि आम्ही पाहतो की या ठिकाणं आम्हाला ते पूर्णत्व गाठायचं आहे, आम्हाला परिपूर्णतेपर्यंत जायचं आहे. जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तसं परिपूर्ण आहे, तसं तुम्ही परिपूर्ण व्हा असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून या ठिकाणं पूर्णता करणारं बंधन काय आहे तर ती प्रीती आहे. प्रिया, ख्रिस्तानं आम्हावर केलेली प्रीती ती आहे. देवानं आमच्यावर केलेली प्रीती ती आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. प्रीतीच्या द्वारे आम्हाला ते सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. देवानं आमच्यावर प्रीती केली म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. प्रियानो, आणि ते पूर्णता करणारं बंधन आहे. त्याच्याशिवाय आम्ही पूर्ण होऊ शकत नाही, त्याच्याशिवाय आम्हाला पूर्णत्व आम्ही गाठू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी लेख, पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वावर अंगी ल्या. प्रियानो,
आमचा स्वभाव तो असला पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताचा स्वभाव तो आहे, पित्याचा स्वभाव तो आहे, त्याप्रमाणे आम्ही ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हावं. म्हणजे आमचा देवाचा स्वभाव काय आहे? तो प्रीतिपूर्ण देव आहे, तो प्रेम करणारा देव आहे, तो आम्ही पाहतो आम्हाला आमचं सहाय्य करणारा तो देव आहे. आणि म्हणून ज्या सर्व स्वभावाविषयी सांगितले त्या सर्वावर पूर्णता करणारं बंधन, अशी जी प्रीती या सर्वावर अंगी ल्या. आणि प्रियानो, जोपर्यंत तुम्ही प्रीती देवावर करत नाही, रोज ती प्रॅक्टिकल कृतीमध्ये उतरत नाही प्रियानो, तोपर्यंत प्रियानो ते बंधन जे आहे पूर्णता करणारं बंधन, आणि ते तुमच्या त्या अंगी ल्यायचं ते बंधन तुमचं ते पूर्णता तुम्हाला गाठता येणार नाही, किंवा ते बंधन तुमच्यामध्ये येणार नाही. आम्ही रोज देवावर प्रेम करावं. देवावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय आहे? तर प्रियानो, देवाच्या आज्ञा पाळणं आहे, देवाचं अनुकरण करणं आहे. कारण जो माझ्यावर प्रीती करतो तो माझी आज्ञा पाळतो. आज्ञा पाळणं म्हणजे काय? देवानं दिलेल्या गोष्टी किंवा देवानं सांगितलेल्या गोष्टीचं अनुकरण करणं म्हणजे आज्ञा पाळणं आहे. आणि प्रियानो, जितकं तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहाल, जितकं तुम्ही देवाचं अनुकरण करणारे राहाल, किंवा जितकं तुम्ही वचनाचं मनन करून त्या वचनाप्रमाणे चालणारे आहात प्रियानो, तितकं तुम्ही देवावर प्रीती करणारे लोक ठरणार आहात. आणि हे पूर्णता करणारं बंधन आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतो, आय लव्ह यू जीसस म्हणून मी प्रीती करतो असं सिद्ध होत नाही. तर प्रियानो, प्रीती किंवा प्रेम हे कृतीतून दिसणं गरजेचं आहे. प्रियानो, तुम्ही देवावर किती प्रेम करता, तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे चालल्यानंतरच ते सिद्ध होतं, अन्यथा ते सिद्ध होत नाही. तुम्ही किती देवावर प्रेम करता म्हणजे ते कसं सिद्ध होणार आहे? जर तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर, आपल्या बंधूवर प्रीती करू लागाल, त्या प्रीती ती कृतीतून तुम्ही करू लागाल, त्यावेळेला ते सिद्ध होणार आहे की तुम्ही देवावर प्रेम करणारे लोक आहात, किंवा तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणारे लोक आहात. आणि म्हणून प्रियानो, आमचं हृदय जर आम्ही देवाला दिलेलं आहे, आमचं हृदय जर आम्ही देव ख्रिस्तासाठी उन्नत केलेलं आहे, आमच्या हृदयामध्ये जर आम्ही ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, तर प्रियानो, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये द्वेष भावना, मत्सर, तट, फुटी प्रियानो या गोष्टी असता कामा नये. किंचितही ती गोष्ट आमच्यामध्ये येणं गरजेचं नाही प्रियानो. 0.1% सुद्धा ती माझ्यामध्ये असणं गरजेचं नाही. द्वेष नाही प्रियानो. आम्हाला त्यापासून आम्हाला लांब राहायचं आहे प्रियानो. आम्हाला कुणाचाही मत्सर करायचा नाही, तर आम्हाला सर्वांवर प्रीती करायची आहे. बंधू प्रीतीमध्ये मला तत्पर राहायचं आहे. जसं आपल्यावर, तसं आपल्या शेजाऱ्यावर आम्हाला प्रीती करायचं आहे प्रियानो. हे करणं म्हणजे देवाची आज्ञा पाळणं, हे कृतीमध्ये करणं म्हणजे देवाचं अनुकरण करणारं आहे, आणि हे पूर्णता करणारं बंधन आहे. आम्ही पाहतो इफिसकराच्या पत्रामध्ये, आणि मागच्याच आम्ही कोरिंथीयराचं पत्र 13 अध्याय 13 वचन पाहिलं, गलतीकराचं पत्र 5 अध्याय 6 वचन पाहिलं, आणि प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तोच काही कामाचा आहे. त्यानंतर गलतीकराच्या पत्रामध्ये 5 अध्यायाच्या 22 वचनामध्ये आम्ही पाहिलं की आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रियदमन ह्या गोष्टी आहेत. आज आम्ही पुढची गोष्ट पाहणार, इफिसकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 17, 18 आणि 19 वचन. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. आम्ही पाहतो या ठिकाणी देवबाप हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. प्रियाने हे सांगितलंय की देवाची आणि ख्रिस्ताच्या प्रीतीची लांबी, रुंदी, खोली व उंची आम्ही किती हे आम्ही समजून घ्यावं. का समजून घ्यावं प्रियानो? कारण बायबल आम्हाला सांगतं असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. देवाच्या पूर्णते इतके परिपूर्ण, देवाच्या सर्व पूर्णते इतके प्रियानो. आणि म्हणून जसा तुमच्या स्वर्गीय पिता जसा परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. कसं परिपूर्ण व्हायचंय? देवाच्या सर्व पूर्णते इतके तुम्ही परिपूर्ण व्हावे. म्हणजे आमच्यासाठी उदाहरण कोण आहे पूर्णतेचं? तर जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आहे, जो परिपूर्ण देव आहे, जो आम्ही पाहतो आणि सामर्थ्याचा देव आहे, त्याच्या सर्व पूर्णते इतके आम्ही परिपूर्ण व्हावे प्रियानो. ते आमच्यासाठी उदाहरण आहे. परमेश्वर स्वतः, देव पिता स्वतः, ख्रिस्त स्वतः हा प्रियानो.
हे आम्ही समजून घ्यावं. आणि प्रियानो, देवाच्या सर्व पूर्णतेपर्यंत मी कधी कसं जाऊ शकतो प्रियानो? जोपर्यंत मी देवाला पाहत नाही, जोपर्यंत मी या वचनाचं आणि देवाचं अनुकरण करत नाही, जोपर्यंत मी त्याच्या आज्ञा पाळत नाही, जोपर्यंत त्याच्या वाणीकडे मी लक्ष देत नाही, जोपर्यंत त्याच्या आणि शास्त्रामध्ये मी रममान होत नाही, जोपर्यंत त्याच्या शास्त्राचा अहोरात्र मनन मी करत नाही, जोपर्यंत त्याच्या आज्ञेकडे मी गांभीर्यानं पाहत नाही प्रियांनो, जोपर्यंत त्याचे नियम वाटी मी समजून घेत नाही, आम्ही देवाच्या सर्व पूर्णतेत परिपूर्ण होऊ शकत नाही प्रिया. ते प्रमाण आहे, देव ते प्रमाण आहे प्रिया. पूर्णतेचं प्रमाण आहे, परिपूर्णतेचं प्रमाण आहे. कोण आहे? देव ते प्रमाण आहे प्रिया. आणि प्रियानो, त्याने ते प्रमाण कसं प्रगट केलंय? मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण देवानं हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. हालेलुया. पापाचं वेतन मरण प्रियानो. आम्ही अवज्ञा केली, आम्ही मातेच्या गर्भापासूनच आम्ही पापी आहोत प्रियानो, पण आम्हाला त्यांनी मरू दिलं नाही. आमच्यासाठी त्यांनी आणि आम्हावर प्रीती केली आणि आमच्यासाठी त्याने आपला प्रिय पुत्र पाठवला प्रियानो. आमच्यासाठी वधावयाचा कोकरा म्हणून तो या जगात आला. आमचं पाप स्वदेही वाहून त्याने वधस्तंभावर नेलं. आमचं शापित मरण त्यांनी स्वतःवर घेतलं. अनितिमान लोकांसाठी नीतिमान पुरुष वधस्तंभावर वधला गेला प्रियानो. आणि ती देवाची सर्व परिपूर्णतेचं प्रमाण आहे. आणि त्या परिपूर्णतेत का आम्ही आणि देवाच्या परिपूर्णतेत परिपूर्ण आम्ही होणं गरजेचं आहे. ती देवाची आज्ञा आहे प्रियानो. आम्ही पाहतो, आणि जर आम्ही त्या प्रीतीच्या बंधनामध्ये पूर्णता करणारे बंधन जर आमच्यामध्ये नाही, ती प्रीती आमच्यामध्ये नाही, तर आम्ही पूर्णत्व गाठू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं इफिसकराच्या 3 अध्यायाच्या 17 वचनामध्ये, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा. ख्रिस्त आमच्या अंतःकरणामध्ये कसा वास करतो? विश्वासाच्या द्वारे. मी अंतःकरणाने विश्वास ठेवणारा असं देवाचा दास असणं पाहिजे. विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू आहे प्रियानो. तो आमच्यामध्ये कसा वास करतो? तुमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्तानं तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा, यासारखी तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असून. हालेलुया. आम्ही प्रीतीत मुळावलेलं कधी राहणार आहोत? आम्ही प्रीतीत मुळावलेले व पाय घातलेले असून आम्ही त्या अवस्थेमध्ये आम्ही कसं असणार आहोत प्रियानो? जोपर्यंत ख्रिस्त आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या विश्वासाच्या आधारे वास करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट घडणार नाही. हालेलुया. आणि मग प्रियानो, आम्ही विश्वासाच्या द्वारे चालणारे लोक आहे. आम्ही डोळ्याने दिसतं तसं चालत नाही, आम्ही विश्वासानं चालणारे लोक आहोत. विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारे. त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं की ख्रिस्तानं तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे. आणि कृतीशिवाय विश्वास हा निर्जीव आहे. म्हणून जो विश्वास तुम्ही देवावर ठेवलेला आहे प्रियानो, तो कृतीमधून दिसणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही विश्वासाची कृती कराल, तितकं त्या विश्वासाच्या द्वारे देव तुमच्यामध्ये वास करणार आहे. अब्राहामानं देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असं गणण्यात आला. विश्वास ठेवला म्हणजे नक्की काय केलं? त्यांनी विश्वासाप्रमाणे कृती केली. विश्वासाप्रमाणे विश्वास त्याने देवावर ठेवला आणि त्याने देवाची आज्ञा मान्य करून पाळली. आपला प्रिय पुत्र आणि इसहाकाला अर्पण करण्यामध्ये त्याने तो मागे पुढे पाहिलं नाही, आणि म्हणून त्याच्यामध्ये देवानं वास केलेला आहे. त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो, ख्रिस्तानं तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, ही देवाची इच्छा आहे. का त्यांनी वास करावा? तर तुम्ही यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले असावे, तुम्ही पाया घातलेले असावे. हालेलुया. कारण जोपर्यंत आम्ही प्रीतीमध्ये मुळावलेले जात नाही, जोपर्यंत आम्ही पाया घातलेल्या अशा अवस्थेमध्ये असत नाही प्रियानो, आम्ही प्रीती आणि ते पूर्णता करणारे बंधन, अशी प्रीती त्यामध्ये आम्ही पूर्णत्व गाठू शकणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही प्रीतीत मुळावलेलं असावं, वर तरंगणारे असू नये, दांभिक अवस्था तुमची असता कामा नये. आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक असावे, आम्ही मुळावलेलं असावं. ख्रिस्त प्रीतीपूर्ण आहे, ख्रिस्त आणि देव प्रीती आहे.
म्हणून बायबल आम्हाला सांगतं की जसं तुम्ही त्याला स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला, त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले गेलेले, विश्वासात बळावत जाणारे आणि फार ईशोपकार स्मरण करणारे असं तुमचं जीवन असावं हवं. जसं तुम्ही प्रभूला स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला तुम्ही, आणि त्याच्यामध्ये मुळावलेलं असावं. म्हणजे ख्रिस्तामध्ये मुळावलेलं म्हणजे तुम्ही त्याच्या प्रीतीमध्ये मुळावलेलं असावं. रचले गेलेले तुम्ही असावं म्हणजे पाया घातलेले तुम्ही, मुळावलेले रचले गेले तुम्ही असावं. प्रियानो, तुम्ही पाया घातलेले असावे, कारण मुळावलेलं म्हणजेच पाया घातलेला. प्रियानो, फाउंडेशन त्याला आहे. फाउंडेशनमुळे त्याला भक्कमपणा आहे, तकलादुतोय नाहीये. प्रियानो, टिकणार ते आहे आणि पूर्णता करणारा असं ते बंधन आहे. हालेलुया. म्हणून आम्ही वरवर जीवन जगणारे असू नये, आम्ही ख्रिस्तामध्ये वरवर जीवन जगणारे असता कामा नये. प्रियानो, आम्ही मुळावलेलं असावं. आम्ही ख्रिस्तामध्ये आम्ही येशू म्हणतो, मी खरा द्राक्ष वेल आहे, तुम्ही फाटे आहात. आम्ही त्याच्यामध्ये मुळावलेलं असणं गरजेचं आहे. प्रियानो, आम्ही त्याच्यामध्ये रुजलेलं असणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा. विश्वास कृतीमध्ये उतरणं गरजेचं आहे. विश्वासाप्रमाणे कृती जेव्हा तुम्ही कराल त्याच वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये देव वास करणार आहे. प्रियानो, आज्ञेचं पालन करा, वचनाचं पालन करा. येशू सांगतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं त्याप्रमाणे तुम्ही चाला. प्रभूची वाणी तुम्ही ऐका. ज्याप्रमाणे त्या श्रीमंत तरुणाला येशू म्हणतो, आणि सर्व आपलं दरिद्राला दे आणि चल माझ्या मागे ये. आपण देवाच्या मागे चालणारे लोक असावे हवे. तुम्ही प्रीतीमध्ये मुळावलेलं पाहिजे. प्रियानो, आमच्यामध्ये द्वेष असता कामा नये. म्हणून बायबल आम्हाला सांगतो, करिंथच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो की तुमची भांडणं कोर्टामध्ये गेलेली आहेत, तुमचे वाद जगातल्या लोकांसमोर गेलेले आहेत. आणि प्रियानो, भांडणं म्हणजे आम्ही पाहतो द्वेष त्या ठिकाणी आहे, वाद त्या ठिकाणी आहे. तुमच्यामध्ये तट फुटी असता कामा नये, कुरकुर असता कामा नये, कारण तिथं आम्ही पाहतो तिथं प्रीतीला छेद देणारा तो स्वभाव आहे. आणि मग बायबल असं की तुम्ही प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असून. हालेलुया. कसं असावं? प्रीतीत मुळावलेलं व पाया घातलेले असून तिची लांबी म्हणजे त्या प्रीतीची लांबी, रुंदी, खोली व उंची किती. हालेलुया. त्या प्रीतीची लांबी किती, खोली किती, उंची किती, रुंदी किती, हे तुम्ही सर्व पवित्र जनासह म्हणजे सर्व मंडळीसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे. अगम्य म्हणजे समजून घेण्याच्या पलीकडं असलेली, अगम्य समजण्याच्या पलीकडे असणारी ती समजून आम्ही घ्यावी. प्रिया, समजण्याच्या पलीकडे असलेली देवाची प्रीती आम्ही ओळखावी, आम्ही समजून घ्यावी. प्रिया, आणि तीच प्रीती आणि समजून घेण्यासाठी आम्ही शक्तिमान व्हावं. ते शक्तिमान होण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे तर प्रियानो, आम्हाला वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवणं गरजेचं आहे. आम्ही वधस्तंभाचं रोज मनन करणं गरजेचं आहे. वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही पाहतो तारण प्राप्त होत असलेल्या लोकांना ते सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्यामध्ये आम्ही चालणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची प्रीती आणि समजून घेण्यासाठी अगम्य अशी तुम्ही सर्व पवित्र जनासह म्हणजे आम्ही पाहतो आम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पाहतो प्रत्येक संदेशाचा केंद्रबिंदू वधस्तंभ असणं गरजेचं आहे. प्रत्येक संदेशाचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन जीसस ख्राइस्ट, वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त असणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण, त्याची पुन्हा येण्याची धन्य आशा, या विषय याच्या भोवती ते केंद्रित असणं गरजेचं आहे. प्रियानो, जितकं आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो तितकं आम्ही आणि त्याची प्रीती ओळखून घ्याव्यास आम्ही शक्तिमान होतो. हालेलुया. म्हणून मी पाहतो ते प्रतिदिनी पहिल्या मंडळीचे लोक प्रतिदिनी आपापल्या घरी आणि ते भाकर मोडीत होते. प्रियानो, हे भाकर मोडणं सुद्धा काय आहे प्रियानो, आणि देवाची अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती, बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती आम्ही ओळखून घ्यावयास आम्ही शक्तिमान व्हावं. प्रियानो, ते आम्हाला करणं गरजेचं आहे. आम्ही वधस्तंभ उचलून आम्ही ख्रिस्ताच्या मागे चालणं गरजेचं आहे. प्रियानो, आता माझ्या ठाई मी राहत नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. प्रियानो,
आता जे काय माझ्या ठाई जीवित आहे ते त्याच्यावरील विश्वासानं आहे. प्रियानो, देवाचा दास म्हणतो हालेलुया, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचावं. आणि प्रियानो, ज्यावेळेस आम्ही त्या अवस्थेपर्यंत पोहोचतो, आम्ही बुद्धिसागम्य अशी ख्रिस्ताची प्रीती आम्ही ओळखून घ्यावयात, आम्ही शक्तिमान होतो. आम्ही देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही ते होणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आम्ही भाकर मोडण्यामध्ये तत्पर असावं. प्रियानो, पहिल्या मंडळीचं तत्व काय होतं? शिक्षण, संगती, भाकर मोडणं आणि प्रार्थना करणं. हालेलुया. पहिली गोष्ट आम्ही पाहतो शिक्षण ते आहे. देवाचं तत्व आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो आणि त्या गोष्टीविषयीचा मला खेद आहे की आज लोक भविष्यवाणीच्या मागे लागलेले आहेत. मला देव काय सांगते, मला काय देणार आहे त्याच्या मागे लागले. अहो, देवानं तुम्हाला दिलंय, ख्रिस्त तुमच्यासाठी दिलाय, प्रभू तुमच्यासाठी दिलाय, सार्वकालिक जीवनाची धन्य अशा ख्रिस्तामध्ये तुम्हाला दिलेले आहे. आणि ज्याला ख्रिस्त मिळालाय त्याला ख्रिस्तामधला गुप्त निधी आणि प्राप्त झालेला आहे. हालेलुया. अजून काय पाहिजे प्रियानो? आम्ही कधी ह्या गोष्टीचा विचार केलाय का की तू बुद्धिसागम्य अशी ख्रिस्ताची प्रीती आम्हाला ओळखून घ्यायची आहे, त्याच्यासाठी मला शक्तिमान व्हायचं आहे. ते आणि बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रियानो, समजून घेण्याच्या पलीकडे असलेली देवाची प्रीती आम्हाला समजून घ्यायची आहे. कसं घेणार आहात प्रियानो? जोपर्यंत आम्ही त्याच्या तत्वामध्ये रममान होत नाही, जोपर्यंत त्याच्या शिक्षणामध्ये आम्ही रममान होत नाही, जोपर्यंत वधस्तंभाचं शिक्षण आम्ही समजून घेत नाही, जोपर्यंत आणि ख्रिस्ताबरोबर मी वधस्तंभाला खिळलोय त्या अवस्थेपर्यंत मी येत नाही. आता माझ्या ठाई जे जीवित आहे ते त्याच्यावर विश्वासानं आहे. या विश्वासानं किंवा आम्ही पाहतो या विचारानं आम्ही चालत नाही. प्रियानो, आम्ही शक्तिमान त्याची प्रीती ओळखून घ्यायला आम्ही शक्तिमान होणार नाही. प्रियानो, आम्हाला ती समजून, आणि जोपर्यंत आम्ही ती समजून घेत नाही, जोपर्यंत ती समजून घेण्यासाठी आम्ही शक्तिमान होत नाही, आम्ही पूर्णत्व गाठू शकत नाही. म्हणून सर्व पवित्र जनासह समजून घ्या. तुम्हाला बायबल आम्हाला सांगतं. याचा अर्थ मंडळीमध्ये ऐक्य किती असणं गरजेचं आहे. याचा अर्थ एकमेकांवर बंधुप्रीतीमध्ये आम्ही किती तत्पर राहणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो की आम्ही कुणाचा एक क्षय व्हावा असे वागता कामा नये. प्रियानो, आम्ही एका शरीराचं आणि ते अंग आहोत. प्रियानो, आम्ही एका शरीराचे अवयव आहोत. आम्ही पाहतो प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे आणि पूर्ण होत आहे. प्रियानो, आणि देवाच्या गौरवासाठी ते सिद्ध होत आहे. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होऊन आम्ही पाहतो ते पूर्ण होते, देव करत आहे. प्रिया, आणि या ठिकाणी आम्ही पाहतो सर्व पवित्र जनासं आम्ही समजून घ्यावं. म्हणजे असं आम्ही एकत्र येतो प्रियानो, आम्ही वधस्तंभाविषयी शिकून घ्यावं. प्रियानो, आम्ही वधस्तंभाचं मर्म जाणून घ्यावं. प्रियानो, आम्ही वधस्तंभाचं शिक्षण अधिक खोलवर घ्यावं. आम्ही भाकर मोडण्यामध्ये तत्पर राहावं. प्रियानो, शिक्षण हवं. आम्ही पाहतो बुद्धिसागम्याची ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास आम्ही शक्तिमान व्हायचं असेल तर मंडळीसाठी दिलेली ही 4 गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही तत्पर राहणं गरजेचं आहे. प्रिया, शिक्षणामध्ये आम्ही तत्पर राहावं. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय आणि त्याचं 42 वचन बघा काय लिहिले त्याच्यामध्ये. ती प्रेषितांच्या शिक्षणात संगतीत भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते प्रार्थना करण्यात तत्पर असत. पहा, ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन बायबल या ठिकाणी मला काय सांगते, हे तुम्ही सर्व पवित्र जनासं समजून घ्या. तुम्ही समजून घ्यावयास व बुद्धी सागम्याची ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हा. प्रियानो, कसं शक्तिमान व्हावं? प्रियानो, त्यामध्ये सांगितलं की ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन अशा रीतीनं असणं गरजेचं आहे. आम्हाला एकत्र येऊन ते समजून घ्यायचं आहे. आम्हाला एकत्र येऊन आम्ही पाहतो त्याच्यामध्ये शक्तिमान आम्हाला व्हायचं आहे. म्हणून शेवटल्या काळामध्ये आमचं एकत्र मिळणं अधिक वाढवा. बायबल मला सांगतं तुमचं एकत्र मिळणं वाढवू द्यात हवं. आम्ही एकत्र यावं प्रियानो. आम्ही देवाचं तत्व, देवाचं शिक्षण आम्ही समजून घ्यावं. शिक्षण आम्हाला आशीर्वादित करतं प्रिया. शिक्षण आम्हाला पूर्णतेपर्यंत घेऊन जातं. शिक्षण आमच्यातलं भय काढून टाकतं. शिक्षणाचे अनेक फायदे ज्ञानाचे प्रिया. तत्व आम्ही देवाचं समजून घ्यावं. वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो प्रियानो. ओ देवा, आणि पौलाच्या प्रीचिंग मधलं मुख्य गाभा जर काय किंवा आम्ही पाहतो त्या मुख्य भाग जर का असेल तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त हा. काही दिवसापूर्वी माझे सिनियर पास्टर मला एका कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र होतो आणि कार्यक्रम संपवून आम्ही खाली आलो आणि त्यांची गाडी येत असताना तेवढ्या वेळात त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, एक
कूज मला त्याने एक गोष्ट सांगितली की एक लक्षात ठेवा की इथून पुढं वचनातून संदेश देत असताना किंवा प्रवचन करत असताना किंवा उपदेश करत असताना तुमचा जास्त भर कशावर असला पाहिजे तर नव्या करारावर असला पाहिजे. कारण नव्या करारामध्ये पापांच्या क्षमेविषयी सांगितलेलं आहे. नव्या करारामध्ये सार्वकालिक जीवनाविषयी सांगितलेलं आहे. नव्या करारामध्ये देवाच्या प्रीतीविषयी सांगितलेलं आहे. जुन्या करारामध्ये मी पाहतो त्या ठिकाणी शाप आहेत. पाप केल्यानंतर मी पाहतो आणि तुला तुम्ही शापित व्हाल या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं जुन्या करारामध्ये आम्ही बोललं पाहिजे ज्या ठिकाणी आणि गरज आहे त्या ठिकाणी मी बोललं पाहिजे, कारण जुन्या करार नव्या कराराची सावली आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं जुन्या करारामध्ये नियमशास्त्र आहे आणि नियमशास्त्र आम्हाला पापाची जाणीव करून देतं, पापातून सुटण्यासाठी सांगत नाही. प्रियानो, आम्ही पापी आहोत, पण नव्या करारामध्ये पापातून सुटण्याचा मार्ग देवाने आम्हाला आमच्यासाठी स्थापलेला आहे. प्रियानो, देहातून स्वपर्द्यातून म्हणजे स्वदेहातून त्याने नवीन जीवनयुक्त मार्गाची स्थापना केली. तिथं सार्वकालिक जीवनाची धन्य आशा आहे, तिथं पापांच्या क्षमेची आशा आहे, तिथं पापांची क्षमा आहे. प्रियानो, आणि म्हणून मला त्या दिवशी पास्टरने सांगितलं की तुमचा संदेश इथून पुढे लक्षात ठेवा, जास्तीत जास्त तो नव्या करारावर आधारित असावा. नवा करार म्हणजे काय? वधस्तंभावर आधारित असावा. जो पौल म्हणतो की आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो, म्हणून तारण प्राप्त होत असलेल्या लोकांस वधस्तंभाचं शिक्षण सामर्थ्य, कारण तिथं देवाच्या प्रीतीचं प्रगटीकरण आहे. तिथं देवानामावर केलेल्या प्रीती प्रगट होते. प्रियानो, कृतीतून ती दिसते. आपला प्रिय पुत्र त्याने आमच्यासाठी दिला. देवाने जगावर प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र त्याने दिला. आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्याने हे दिलं की आम्ही पापी असताना त्याने आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. म्हणून प्रियानो, पवित्र जनासो, तुम्ही ते समजून घ्यावं, शक्तिमान व्हावं. मंडळीने तो समजून घ्यावं, शक्तिमान व्हावं. म्हणून प्रियानो, मंडळी कधी आणि शक्तिमान होणार ते समजून घेण्यामध्ये ज्यावेळेस मंडळीचं ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन या तत्वावर, या 4 गोष्टीवर अवलंबून असेल. प्रिया, पहिलं आहे शिक्षण आहे. दुसरी गोष्ट आहे मी पाहतो संगती आहे, तत्व. पहिली गोष्ट तत्व, डॉक्ट्रिन, शिक्षण. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे संगती आहे. जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही, आमचं एकत्र मी वाढत नाही प्रियानो, आम्हाला ती ऊब प्राप्त होणार नाही. जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही, आम्ही देवाच्या वचनाविषयी आणि वधस्तंभाविषयी बोलत नाही, आम्ही ते मर्म जाणून घेत नाही प्रियानो, आम्हाला आशीर्वाद किंवा आम्ही पूर्णत्व गाठू शकत नाही. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे, संगती महत्वाची आहे. आता तंत्रज्ञान बदललेलं आहे प्रियानो. तुम्ही घरी बसून मेसेज ऐकू शकता जगातल्या मोठमोठ्या आणि सेवकांचे. मी परवाच एका ठिकाणी बोललो की तंत्रज्ञान बदलेल, जग बदलेल, लाईफस्टाईल बदलेल, पण देवाचं वचन कधी बदलणार नाही. आणि देवाच्या वचनामध्ये जर सांगितलं की तुम्ही संगतीमध्ये तत्पर राहा, तर देवाच्या प्रिय लेकरांनो, मंडळीचं अंग असणाऱ्या विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्हाला संगतीमध्ये असणं गरजेचं आहे. संगती तुम्हाला आम्ही ऊब देणारी आहे. प्रियानो, पास्टर आम्हाला एक उदाहरण द्यायचे नेहमी की आम्ही संगती का महत्वाची. लाकडाची मोळी ती पेटवल्यानंतर ते सगळी लाकडं, तो अग्नी जो आहे आणि तो अतिशय प्रज्वलित किंवा अतिशय तो भडकतो प्रिया. त्यातलं आणि मी पाहतो त्यातलं एक लाकूड तर जळत असलेलं, त्या मोळीमधलं एक लाकूड तुम्ही बाजूला काढून ठेवलं तर काही वेळापर्यंत ते जळेल, काही वेळापर्यंत तो आग असेल, पण नंतर ते आपोआप विझलं जाईल, कारण त्या मोळीतून ते बाहेर काढलेलं आहे. पण जास्ती मोळी पेटत असते, त्याच्यामध्ये एखादं ओलं लाकूड जरी टाकलं तरी ते पेट घेतं आणि ते सुद्धा जळतं प्रिया. पण त्यातून एक लाकूड बाहेर काढलं तर ते थोडा वेळ जळतं, विझून जातं, आणि आम्ही विझणारे लोक नाही प्रियानो. आम्हाला ऊब पाहिजे, आमच्यामध्ये तो अग्नी पेटलेला पाहिजे आणि तो पेटलेला असावा, ती ऊब मला असावी. तर प्रियानो, संगती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. संगतीमध्ये आम्ही येतो प्रियानो, आम्ही देवाची बुद्धी, सागम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यायला आम्ही शक्तिमान होतो. म्हणून लक्षात ठेवा, संगतीमध्ये तत्पर राहा. तुम्ही जितकं एकत्र याल तितकं तुमचं एकमेकांवरचं प्रेम, ख्रिस्तातलं प्रेम वाढत जाणार आहे.
जर तुम्ही एकमेकांपासून दूर राहिला तर प्रीती थंडावेल प्रियानो, आणि प्रीती थंडावणं चांगलं नाही. आमच्या पूर्णतेला खीळ घालणारं, आम्ही परिपूर्णतेपर्यंत जाण्यासाठी आम्हाला छेद देणारं किंवा आम्हाला मागं खेचणारं आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो लक्षात ठेवा, एकत्र या, संगतीमध्ये या, ओ विश्वासामध्ये एकत्र या, म्हणजे तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहे. ओ बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली आम्ही पाहतो बुद्धी सागम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यायला आम्ही शक्तिमान होतो, जसं आम्ही शिक्षणामध्ये तत्पर राहतो, आम्ही संगतीमध्ये तत्पर राहतो, आम्ही भाकर मोडण्यामध्ये तत्पर राहतो. भाकर मोडणं म्हणजे काय? वधस्तंभावर आमच्यासाठी ख्रिस्तानं स्वार्पण केलेलं आहे, आणि वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर त्यानं भाकर घेतली, त्यानं मेजाची स्थापना केली, आणि ती भाकर काय आहे? जो देह, निर्दोष देह वधस्तंभावर वधला जाणार आहे, त्या देहाचं ते दर्शक आहे प्रियानो. तो द्राक्षरस आम्ही पाहतो, जे निष्कलंक रक्त बहुतांच्या पापक्षमेसाठी सांडलं गेलं, नव्या काळाचं रक्त प्रियानो, त्या रक्ताचं ते दर्शक आहे. त्या ठिकाणं वधस्तंभाचं स्मरण आहे, त्या ठिकाणं देवानं आमच्यावर केलेल्या आगापे प्रीतीचं स्मरण आहे, त्या ठिकाणं वधस्तंभाचं आणि शिक्षण आम्हाला प्राप्त होतं, त्या ठिकाणं त्या वधस्तंभाविषयीचं मनन आम्ही करतो, म्हणजे देवानं आमच्यावर केलेल्या प्रीतीचं आम्ही मनन करतो प्रिया. म्हणून तर बायबल सांगतं की आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण देवानं हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. भाकर मोडणं म्हणजे तेच आहे प्रियानो, त्याचे स्मरण करणं आहे. ख्रिस्तानं आमच्यासाठी वधस्तंभावर जात असताना ज्या यातना, ज्या वेदना, जे सहन केलं आमच्यावरच्या प्रेमा खातर प्रियानो, आम्ही पाहतो त्याचं आम्ही चिंतन करतो, मनन करतो प्रियानो. आणि जितकं आम्ही ते मनन करून नंतर त्या प्रीतीमध्ये आम्ही वाढतो प्रियानो, पूर्णता करणारं बंधन त्या अंगी धारण करतो प्रियानो, आम्ही पूर्णत्व गाठतो. हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो भाकर मोडण्यामध्ये आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे, कारण त्याद्वारे आम्हाला देवाच्या प्रीतीची ऊब अधिक प्रमाणामध्ये प्राप्त होते. हालेलुया. आम्ही त्या वधस्तंभाचं, येशूनं आमच्यासाठी ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान आम्ही पाहतो, त्याचं स्वर्गारोहण, त्याची पुन्हा येण्याची धन्य आशा, त्याचं आम्ही आठवण करतो प्रियानो, आणि त्याच्या येण्याची धन्य आशेची आम्ही आठवण करतो. म्हणजे आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सावधगिरी बाळगण्यासाठी आम्हाला ते प्रवृत्त करतं प्रिया. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं की तुम्ही शिक्षणामध्ये, संगतीमध्ये, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर राहा. प्रार्थना आमच्यासाठी विजय खेचून आणणारे माध्यम आहे प्रियानो. आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर राहावं, आणि जितकं आम्ही एकत्र येऊन प्रार्थना करू, आमचं एकमेकांवरचं प्रेम वाढणार आहे. आम्ही आणि इतरांवर प्रेम करायला शिकतो प्रियानो. कारण आपल्या पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करा, आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करा, आपल्या देशाच्या पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करा. तुमच्यापैकी कोणी दुखणायचं आहे का? आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रियानो. येशूला बसलेल्या माराच्या वहानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालं, आम्ही त्या व्यक्तीसाठी मध्यस्थी करतो, प्रार्थना करतो. म्हणजे काय करतो प्रियानो? आम्ही ख्रिस्तामध्ये त्याच्यावर प्रीती करतो, म्हणून आम्ही अश्रू ढाळून प्रार्थना करतो प्रियानो. प्रार्थनेमध्ये आमचं प्रेम वाढतं एकमेकांवरचं. आम्ही ओझं घेऊन प्रार्थना करतो प्रियानो, एखादा पडला तर आम्ही त्यासाठी प्रार्थना करतो प्रियानो, आमचं त्याच्यावरचं प्रेम वाढतं प्रियानो. तुमच्यापैकी कुणी दुःखी आहे का? त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही आनंद करत आहात का? आनंद करण्याबरोबर आनंद करा, बायबल मला सांगतं. आणि हे संगतीमध्ये आल्याशिवाय होणार नाही. आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर राहावं. आम्ही कुठल्या गोष्टीसाठी आम्ही पाहतो चर्चा करत बसण्यापेक्षा आम्ही प्रार्थनेमध्ये राहावं. ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टीमध्ये निरंतर, बायबल आम्हाला सांगतं, निरंतर प्रार्थना करा, निरंतर स्तवन करा. हालेलुया. किती मोठा प्रसंग असू द्यात प्रियानो, आम्ही चर्चा करणं बाजूला ठेवावं, आम्ही प्रार्थनेसाठी एकत्र यावं. पेत्राला बंदिवासामध्ये टाकलं होतं, तुरुंगामध्ये टाकलं होतं, सर्व मंडळीने एकत्र येऊन प्रार्थना केली. आम्ही पाहतो त्या ठिकाणं देवानं पेत्राला बंधनातून, त्या तुरुंगातून सोडवलेला आहे प्रियानो. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, आणि प्रार्थना तुम्ही करता म्हणजे तुम्ही प्रेम करता आहात. एखाद्या दुखण्यासाठी तुम्ही अश्रू आणून प्रार्थना करता म्हणजे तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, म्हणून प्रार्थना करता. आपल्या राष्ट्रासाठी तुम्ही प्रार्थना करता, आपल्या राष्ट्राच्या तारणासाठी प्रार्थना करता म्हणजे तुम्ही तुमच्या राष्ट्रावर प्रेम करता, म्हणून तुम्ही प्रार्थना करता. अनेक लोक जे अंधकारामध्ये आहेत, अजून ज्यांना ख्रिस्त माहित नाही, त्यांना सत्य समजावं म्हणून तुम्ही प्रार्थना करता, सुवार्ता प्रसारामध्ये तत्पर राहता, लोकांपर्यंत जाऊन तुम्ही वचनाची घोषणा करता. म्हणजे नक्की काय करता? तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता. आणि ही प्रीती कुठून निर्माण होते?
कारण तुम्ही त्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे. देवानं तुमच्यावर केलेली प्रीतीची जाणीव तुम्हाला आहे आणि म्हणून ती देवाचं आणि ते तत्व तुम्हाला इतरांवर प्रेम करायला प्रवृत्त करतं प्रियानो. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने प्रेम करता, बायबल आम्हाला सांगतं की तुम्ही ख्रिस्ताची बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यात. तुम्ही शक्तिमान होता, असे शक्तिमान होता की देवाच्या सर्व पूर्णतेत की तुम्ही परिपूर्ण होता आहात. आणि म्हणून लक्षात ठेवा प्रिया, पवित्र जनासह आम्ही ते समजून घ्यायचं, एकट्यानं नाही. देवानं मंडळीला किती महत्व दिलेलं आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, येशू म्हणतो मी आपली मंडळी खडकावर रचेल आणि अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढे काही चालणार नाही. देव ख्रिस्त आपल्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येत आहे, त्याच्या लोकांना, त्याच्या मंडळीला, त्याच्या वधूला घेऊन जाण्यासाठी येत आहे. म्हणून आम्ही त्या मंडळीचं एक अंग आहोत. त्या मंडळीला आम्ही घट्ट बांधलं जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी बायबल असतं, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्याद्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असून, तुम्ही त्याच्यामध्ये मुळावलेलं असावं, तुम्ही पाया घातलेलं असावं आणि त्याप्रमाणे त्याची लांबी, रुंदी, खोली, उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनास. जोपर्यंत आम्ही शक्तिमान होत नाही ख्रिस्ताच्या प्रीतीच्या रुंदीची, लांबीची, खोलीची व उंचीची आम्ही पाहतो, आम्हाला ती समजत नाही प्रियानो. म्हणून आम्ही बायबल आम्हाला सांगतो की तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयात व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यात, शक्तिमान व्हावे, असे शक्तिमान व्हावे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेत परिपूर्ण व्हावे. आणि कसं ते व्हायचं आहे शक्तिमान, आता देवाच्या आत्म्यानं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून एकत्र मिळणं वाढवा, शिक्षण घेण्यामध्ये तत्पर असा. कुठल्या ठिकाणी मीटिंग असेल तर मग आज मला देवाचं वचन शिकायला मिळतंय, या उद्देशानं, त्या आनंदानं तुम्ही जा. आज देव मला काय म्हणणार आहे, तुला बंगला देणार आहे, मला गाडी देणार आहे, मला तशी भविष्यवाणी, काही ऐकायला जाऊ नका तसल्या भविष्यवाणी प्रियानो. भविष्यवाणी एकदा झालेली आहे. देवानं आपला प्रिय पुत्र आपल्या लोकांसाठी दिलेला आहे. वधाव्याचा कोकरा वधलेला आहे, त्यानं वधस्तंभावरचं कार्य पूर्ण केलेलं आहे. मरणाची नांगी त्याने ठेचली, मरणावर विजय मिळून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला, तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. आणि सगळा आम्ही पाहतो तुमच्यासाठी भविष्यवाणी ही आहे की तुम्हाला स्वर्गीय राज्यासाठी व देवानं पाचारण केलेलं आहे, वरील गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे. आणि ही तुमच्यासाठी खरी भविष्यवाणी आहे प्रिया. आणि ते वरील पाचारण ते तुम्हाला झालेलं आहे, ते मिळवण्यासाठी तुम्हाला देवाचे जसा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण होणं गरजेचं आहे प्रियानो. बाकीच्या गोष्टी देवाच्या कृपेने आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. पण देवानं आम्ही पाहिलं की शक्तिमान व्हाण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊयात आणि एकत्र येऊयात. शिक्षणामध्ये, संगतीमध्ये, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यामध्ये आपण तत्पर राहूयात. पूर्णतः करणारे बंधन अशी जी प्रीती या सर्वावर अंगी ल्या, हे या आठवड्याचं वचन आहे. कलसेकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 14 वचन हा बोलूया. यास आपण प्रार्थना करूया. आपले डोळे आपण बंद करूया. स्वर्गीच्या देवाकडं आपण आपली नजर, आपली दृष्टी लावूया. जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. देवाच्या सर्व पूर्णतेत तुम्ही परिपूर्ण व्हा. इफिस्कराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो. ख्रिस्ताची अगम्य बुद्धीस अगम्य अशी प्रीती ओळखून घ्यावयास तुम्ही शक्तिमान व्हावे. असं शक्तिमान व्हावं की देवाच्या सर्व पूर्णतेत तुम्ही परिपूर्ण व्हावं. पवित्र जनासह तुम्हाला हे करायचं आहे प्रिया. आणि ते ओळखून घेण्यासाठी, ती प्रीती ओळखून घेण्यासाठी आम्हाला एकत्र मिळणं गरजेचं आहे. आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन ज्या तत्वावर आधारित आहे ती तत्व आम्ही समजून घेऊन त्या तत्वामध्ये आम्ही तत्पर राहणं गरजेचं आहे. शिक्षण, संगती, भाकर मोडणं, प्रार्थना करण्यामध्ये आपण तत्पर राहूया. या सर्व गोष्टी मी पाहतो ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आम्हाला आकर्षित करणाऱ्या आहेत. आम्ही ज्या येतो आम्ही वधस्तंभाविषयी बोलावं.
आमच्या संदेशाचा मुख्य गाभा आणि वधस्तंभ हा असणं गरजेचं आहे. म्हणून तर देवाचा दास म्हणतो आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो आणि तेच आमचं ब्रीद आहे. हा देवाची प्रीती आम्हाला ओळखून घ्यायची, त्याच्यासाठी आम्हाला शक्तिमान व्हायचं असेल तर वधस्तंभाचं मर्म आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. ते तत्व, ते शिक्षण आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. भाकर मोडण्यामध्ये आम्ही तत्पर राहणं गरजेचं आहे. कारण भाकर मोडण्यासाठी जेव्हा आम्ही एकत्र येतो प्रियानो, आम्ही वधस्तंभावर झालेल्या त्या महान यज्ञाचं स्मरण करतो. आणि ते यज्ञ आम्हाला हेच दर्शवतं की देवानं आम्हावर आगापे प्रीती केली आणि त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि जोपर्यंत आम्ही ती प्रीती समजून घेण्यास शक्तिमान होत नाही तोपर्यंत आम्ही इतरांवर प्रीती करू शकत नाही. जोपर्यंत पूर्ण मनानं, जीवानं, शक्तीनं आम्ही देवावर प्रेम करत नाही तोपर्यंत आम्ही इतरांवर प्रीती करू शकत नाही. आणि जोपर्यंत आम्ही प्रीती करत नाही तोपर्यंत पूर्णतः करणारं बंधनाची जी प्रीती आम्ही पूर्णतेपर्यंत जाऊ शकत नाही. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही परिपूर्ण व्हावं. म्हणून या गोष्टीमध्ये आपण तत्पर राहाव्यात. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. देवाची समक्षता आमच्यामध्ये असताना या सिस्टर काटे पाळकीने आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतील. सर्व समर्थ जिवंत गौरवी देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते आमच्या परमपवित्र प्रेमळ बापा, तुला धन्यवाद देत तुझं उपकार स्मरण करत प्रभू तुझ्या चरणाशी आम्ही आलेलं असताना माझ्या देवा आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभूजी. प्रभू आज नव्याने तू आम्हाशी वचनाद्वारे बोललेला आहेस माझ्या देवा. परमेश्वर पित्या, पूर्णत्व गाठण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत माझ्या देवा त्या गोष्टींविषयी प्रभू तू आम्हाला शिकवत आहेस माझ्या देवा. तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोलत आहेस माझ्या देवा. प्रभू आम्ही दान धर्म करणारे असावे माझ्या देवा, आम्ही दिनांची चिंता वाहणारे असावे अशी तुझी इच्छा आहे प्रभूजी. त्याचप्रमाणे प्रभूजी आम्ही प्रीती करणारे असावे, आम्ही एकमेकांवर प्रीती करावी माझ्या देवा. ज्याप्रमाणे स्वतःवर त्याचप्रमाणे आम्ही आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती करावी. परमेश्वर पित्या, तू जो प्रीतीपूर्ण देव आहेस माझ्या देवा, तू अगापे प्रीती आम्हावर केलीस माझ्या देवा. प्रभू त्याचं उदाहरण आहे प्रभू, तू आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिलास माझ्या देवा. ही तुझी प्रीती तू आम्हावर दाखवलीस माझ्या देवा. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, त्या प्रीतीचं अनुकरण आम्ही करावं माझ्या देवा. बुद्धी सगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती आम्ही समजून घ्यावी माझ्या देवा. आणि परमेश्वर पित्या, त्या प्रीतीची प्रभू रुंदी, लांबी, खोली, उंची आम्ही समजून घ्यावी माझ्या देवा. आणि परमेश्वर पित्या, त्याचं अनुकरण आम्ही करावं माझ्या देवा, ख्रिस्ताचं अनुकरण आम्ही करावं परमेश्वर पित्या. यासाठी प्रभू आज तू आम्हाशी वचनाद्वारे बोललेला असताना प्रभू परमेश्वर पित्या, त्या वचनाचं अनुकरण करण्यासाठी तू आम्हाला तुझी कृपा पुरवून दे माझ्या देवा. प्रभू तुझ्या मंडळीमध्ये आम्ही स्थिरावलेला असताना प्रभू आम्हाला शिक्षणामध्ये, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यामध्ये तत्पर तू ठेव माझ्या देवा. मंडळी या नात्यानं प्रभू या चारही गोष्टींमध्ये आम्ही तत्पर असावं प्रभू राजा, अशी तुझी इच्छा आहे माझ्या देवा. त्यासाठी प्रभू तुझी कृपा आम्हाला पुरवून दे अशी आम्ही तुझ्या चरणाशी प्रार्थना करतो माझ्या देवा. प्रभू राजा, या जगामध्ये आम्ही जगत असताना, या जगामध्ये आम्ही वावरत असताना प्रभू ख्रिस्ताची प्रीती आम्हामधून प्रत्येकाला दिसावी अशी कृपा पुरव माझ्या देवा. जेणेकरून प्रभू परमेश्वर पित्या, ज्यांना ख्रिस्त ठाऊक नाही प्रभू त्यांच्यापर्यंत तो ख्रिस्त पोहोचावा, ती ख्रिस्ताची प्रीती पोहोचावी माझ्या देवा. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला वापरून घे, तुझी कृपा पुरवून दे अशी आम्ही तुझ्या चरणाशी प्रार्थना करतो. पुन्हा एक वार प्रभू राजा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. परिपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य करत आहेस, आम्हाला मार्गदर्शन करत आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो माझ्या देवा. त्या वचनाच्या चौकटीमध्ये आम्हा प्रत्येकाचं जीवन असू दे परमेश्वर पित्या. ते वचन तंतोतंत पाळण्यासाठी लागणारी कृपा आम्हाला पुरवून दे अशी प्रार्थना करतो माझ्या देवा. मान, महिमा, सन्मान करो तुझ्या नावाला देत येशू प्रभू आमचा तारणाऱ्याच्या गोड आणि प्रियनाथ प्रार्थना केली म्हणून तो एक बापा. आमेन आमेन. यास आपण वाढदिवस ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात. सर्व समर्थ, जिवंत आणि गौरवयुक्त पित्या, मनापासून तुझे आभार मानतो महादेवा. मागच्या आठवड्यामध्ये ज्या ज्या उपासकांचे वाढदिवस झाले, ज्या भावाचे, बहिणीचे, लेकरांचे महादेवा, अशा प्रत्येकाला घेऊन येशूच्या रक्ताद्वारे तुझ्या कृपेच्या आसनाजवळ येतो. त्यांच्या आयुष्याच्या इथपर्यंतच्या सर्व वाटचालीबद्दल मी मनापासून आभार मानतो.
महादेवा इथपर्यंत त्यांना तू चालवलंस, इथून पुढेही त्यांना चालवायला तू समर्थ देव आहेस. महादेवा हे नवीन वर्ष या सर्व प्रियजनांसाठी अधिक मोठ्या आशीर्वादाचं कारण ठरू दे देवा. महादेवा स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला काही मिळत नाही. या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करतो, स्वर्गीय आकाश आणि कपाट उघडून महादेवा तुझ्या आशीर्वादांची ओतनी, तुझ्या कृपेचा वर्षाव या प्रियजनांवर तू कर. महादेवा त्यांची प्रत्येक गरज तुझ्या दैवी भांडारातून मोठ्या गौरवाने पुरवली जाऊ दे देवा. डोळ्यांनी पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, त्यांच्या मनात देखील गेलं नाही, अशा अद्भुत गोष्टींचा अनुभव येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना तू दे. सर्व प्रकारचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्यांना लाभू दे देवा. आणि अशी अनेक वर्ष येशूच्या नावामध्ये त्यांच्या आयुष्याला जोडली जाऊ देत. दीर्घ आयुष्य त्यांना तू दे, वयोवृद्धी त्यांना तू दे, कल्याणदायी वरदानं घेऊन त्यांना तू सामोरा ये अशी मी प्रार्थना करतो देवा. प्रत्येकाचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करतो देवा. येशूच्या रक्ताचं शिंपण त्यांच्यावर मी करतो आणि तुझा दास त्याने देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद या ठिकाणातून जाहीर करत दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल तुला धन्यवाद देत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात तुला सादर करतो. स्वर्गातील पित्या म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. प्रभूची शांती तुमच्यावर असो. आमेन.